ही आपली मूग डाळ आहे, ही मी भिजत घालत आहे. ही 5 ते 6 घंटे मी भिजत घालणार आहे. बघा इथे आपली ही डाळ छान भिजलेली आहे. हे बघा ही कशी पकायची, म्हणजे हे बघा तिचे सालं निघलेले आहेत, छान भिजलेली आहे, सालं निघलेली आहे. त्याला छान स्वच्छ धुवून याचे सालं काढून घ्यायचे आहेत. इथे बघा ही आपली ही डाळ किती छान स्वच्छ धुवून झालेली आहे. थोडे साल असले तरी काही फरक पडत नाही, तुम्ही बघू शकता. इथे आपली ही डाळ धुवून झाल्यावरती ही उन्हात एका परड्यावरती कापड टाकून त्याच्यावरती पसरून थोडी सोकू द्यायची आहे. नंतर ती मिक्सरमधून बारीक करून काढायची. हा मेथीदाणा आहे, हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर मी इथे थोडंसं तेल टाकून मेथीदाणा भाजून घेणार आहे. हा थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे. आणि हे जिरं आहे, हे पण याच्यामध्ये थोडं टाकून द्यायचं. त्याला थोडं भाजून घ्यायचं आहे. इथे आपली मेथी आणि हे छान झालेलं आहे आणि याला मिक्सरच्या पॉटमधून बारीक करायचं. बघा इथे ही आपली डाळ छान उन्हात अशी थोडीशी सोकलेली आहे. आता ही आपण छान मिक्सरच्या पॉटमधून बारीक करून घेऊया. हे बघा इथे आपली सगळी ही डाळ छान बारीक झालेली आहे. आता याच्यामध्ये हा मेथीदाणा आणि लसणची पेस्ट ही आपण सगळं याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. या प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हाताला पाणी लावायचं आहे आणि या वड्या आपल्याला इथे टाकायच्या आहेत, जेणेकरून आपल्या हाताला हे सारण चिपकत नाही. तर इथे आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि आपण हे आता वाळ्यासाठी उन्हात ठेवलेल्या आहे. तुम्हाला जर आमचे वड्या आवडल्या असतील तर नक्की एकदा ट्राय करा आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. इथे बघू शकता या आपल्या वड्या किती छान कुरकुरीत झालेल्या आहेत. वाव, मस्त.